नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल अशी आशा करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे असे काही बिझनेस की जे तुम्ही घरबसल्या करू शकता. तुमचं घर सांभाळून, मुलं वगैरे सांभाळून तुम्ही त्या गोष्टी करू शकतात. सगळ्यात प्रथम म्हटलं तर फूडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी येतात. कोणी मेस चालू शकतं. मेसमध्ये मग बॅचलर मुलं असतील, त्याच्यानंतर काही कपल्स असे असतात की त्यांना जेवण बनवायला वेळ भेटत नाही त्यांच्या जॉब वगैरेमुळे, तिथेही तुम्ही त्या सर्व्हिसेस देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही पार्टीच्या वगैरे ऑर्डर पण घेऊ शकतात. नंतर जेव्हा तुमची मेस चांगल्या प्रकारे चालू होईल तेव्हा तुम्हाला ऑर्डर्स पण भेटतील. तर ही गोष्ट झाली की तुम्ही मेस वगैरे घरच्या घरी चालू करू शकता. एका टिफिनपासून सुरुवात करू शकता. हळूहळू तुम्हाला त्यात प्रोग्रेस वाटायला लागली, क्वालिटी चांगली द्यायला लागले तुम्ही की लोक हळूहळू तुमच्याकडे येतील. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही योगा क्लासेस, ट्यूशन, त्याच्यानंतर हस्तकलेचे क्लासेस, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. तर तेही गोष्ट तुम्हाला तिथे काही जास्त इन्व्हेस्ट करायची गरज नाही. ते तुम्ही घरबसल्याच करू शकतात. आज तुम्हाला माहिती आहे खूप लोक योगा शिकतात. त्यानंतर हस्तकलेची आवड असते काहींना, चित्रकलेची आवड असते. त्यानंतर शिवणचे क्लास म्हणा, शिवण क्लासेस जर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टिचिंग वगैरे येत असेल तर तुम्ही तिथं शिवण क्लास पण घेऊ शकतात. जर तुम्हाला तर तुम्ही शिवण क्लासचे पण क्लासेस घेऊ शकतात. जर काही लोकांना नॉर्मली फक्त थोडं थोडं स्टिचिंगचं माहिती असेल, ते गाऊन वगैरे अशा प्रकारे सिम्पलच्या गोष्टी पण शिवू शकतात. तर ही गोष्ट आहे क्लासेसची. त्यानंतर म्हणजे पापड वगैरे बनवणे, त्यानंतर दिवाळीचं फराळ वगैरे बनवणे. दिवाळीचं फराळही खूप लोक रेडीमेड घेतात. पापड, कुरडया, दिवाळीचं फराळ, त्यानंतर केळीचे वेफर्स वगैरे ह्याही गोष्टींचा बिझनेस तुम्ही करू शकतात. त्यानंतर काही लोक जसं नाचणीचं पीठ असतं, जसं की नाचणीची पिठं, काही काही भाजण्या, रेडीमेड जे पिठं असतात ते पण तुम्ही विकू शकता बनवून. तोही बिझनेस चांगल्या प्रकारे चालतो. त्यानंतर तुम्हाला पार्लर वगैरे येत असेल तर तुम्ही पार्लर शिकू शकता. पण तुमच्याकडं जर घरात किंवा तुम्ही जर रेंटने नाही घेऊ शकत शॉप वगैरे, तर तुम्ही थोड्या दिवस जोपर्यंत तुमचे कस्टमर जास्त होत नाही तोपर्यंत तुम्ही घरी जाऊन त्यांना सर्व्हिस देऊ शकता. ही एक गोष्ट चांगली आहे. त्यानंतर काही महिला फक्त मेकअप आणि साडी वेअर करायचं पण बिझनेस करतात. तोही चांगला आहे, कारण तिथेही तुम्हाला शॉप वगैरे टाकायची जर तुमची कॅपॅसिटी नसेल लगेच, ते तुम्ही न टाकून फक्त अशी सर्व्हिस देणं जाऊन, तर तेही गोष्ट खूप छान आहे. कारण त्याही गोष्टीमध्ये छान प्रकारे पैसे भेटतात. साडी वगैरे वेअर करून देणं, मेकअप वगैरे करणं, एवढ्याच गोष्टी. जसं की लग्नात वगैरे आपण म्हणा कोणतं किंवा पूजा, अशी आता खूप ट्रेंड झाला. मेकअप हा सगळ्यांना आवडतो. छोटा कार्यक्रम असला तरी सगळ्या महिलांना घरात छान दिसावंसं वाटतं, त्यामुळे त्या मेकअप वगैरे करतात. असं नाही की फक्त लग्नाचं सीझन असेल तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला भेटतील, मेकअपच्या म्हणा किंवा साडी वेअर करायच्या. तर तो एक चांगला बिझनेस आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, मेहंदीचे वगैरे क्लासेस घेऊ शकता किंवा तुम्ही मेहंदी काढून देऊ शकता. मेहंदी नॉर्मली जर एक हातावर मेहंदी काढायची म्हटली तर 200, 300, 400, 500 रुपये आरामशीर घेतात. तेही तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला केक वगैरे बनवता येत असतील तर तुम्ही तो पण बिझनेस करू शकता. तर त्याची सुरुवात आपण कशी करू शकतो, आपल्या आजूबाजूला खूप लोक राहतात आणि प्रत्येकाच्या घरात आता बर्थडे सेलिब्रेट केले जातात. तर तुम्ही हळूहळू सांगू शकता की मी केक बनवून देते. तर म्हणजे तुम्ही तुमची मार्केटिंग अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला हळूहळू करत करत जर तुमचं हळूहळू मोठं झालं, लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या, तर मग तुम्हाला केकची सुद्धा ऑर्डर भेटू शकते. खूप जण असं करतात, केकसुद्धा बनवतात घरगुती. त्यानंतर तुम्ही डेकोरेशनचं सामान कसं म्हणजे पहा, डोहाळे जेवण म्हणा, रिसेप्शन छोटंसं, त्यानंतर बड्डे, ह्या गोष्टींचे तुम्ही डेकोरेशन करू शकतात. ती एक गोष्ट तुम्ही. त्यानंतर तुम्ही मायक्रमपासून वेगवेगळे तोरण वगैरे बनवू शकता. लोकरीच्या धाग्यापासून तुम्ही वेगवेगळे स्वेटर म्हणा किंवा छान शोच्या वस्तू बनवू शकता. तर तेही तुम्ही करू शकता. त्याच्या ऑर्डर्स आता तुम्हाला माहिती आहे, लग्नामध्ये रुखवतावरती खूप गोष्टी मांडल्या जातात. तर तिथं मायक्रमचे वगैरे तोरण वगैरे झुले हे खूप गोष्टी लागतातच. तर तेही तुम्ही करू शकता. त्यानंतर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेऊ शकता जर तुमची इंग्रजी छान असेल तर.
तर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे इंग्रजी आज किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लाईफची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हटलं तर इंग्लिश आहे, कारण ते आलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, नाहीतर आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे डे केअर तुम्ही चालू करू शकता घरगुतीच. तर डे केअरचं कसं, तुम्ही जर पहा काही लोक जॉबला जातात नवरा बायको दोन्ही, तर त्यांचे सासू सासरे काही येऊ शकत नसतात, मग ते मुलाला कुठंतरी डे केअरमध्ये टाकतात. तुम्ही त्या सर्व्हिसेस चालू करू शकता, तिथेही तुम्हाला जास्त काही इन्व्हेस्ट करायला लागणार नाही. तर अशा ह्या सर्व गोष्टी आहेत. जर माझ्याकडून काही चुकलं असेल, काही राहिलं असेल, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडू शकता. मी जे ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात ह्या सगळ्या माझ्या अवतीभोवतीच्या वातावरणातून हे जे बिझनेस मला समजले ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.